आपण सगळे एक विचार करूया हां. 1970च्या दशकात एका साध्या मध्यमवर्गीय माणसाने पहिल्यांदाच सतसमुद्र पार जाण्याचा विचार केला. तर त्याच्या डोक्यात किती भन्नाट आणि मजेशीर विचार येतील. म्हणजे यार ॲक्च्युली तो एक्सपिरियन्स किती नेक्स्ट लेवल असेल ना. अगदी. बापरे, म्हणजे ते कल्पनेनेच किती एक्साइटमेंट येते. हो ना. आणि तेवढीच भीती पण. आणि आपण आज याच एक्साइटमेंटची सफर अनुभवणार आहोत. आजच्या आपल्या या डीप डाईव्हमध्ये आपल्याला हाच फील घ्यायचा आहे. आणि आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे अपूर्व आणि लेखक आहेत आपले लाडके पु. ला. देशपांडे. क्या बात आहे. अगदी खुलखुलून हसवणारा असा हा प्रवास आहे. हो, पण आजच्या या साहित्याच्या सफरीत म्हणजे आपल्या या डीप डाईव्हमध्ये आपण फक्त प्रवास वर्णन नाही पाहणार आहोत, तर एका सामान्य माणसाचा माइंडसेट काय असतो, त्या विलायतेला जाण्याची त्याची भीती आणि परदेशातल्या त्या गमती-जमती आपण उघडणार आहोत. हो, म्हणजे तो जो बदल आहे तो खूप महत्वाचा आहे. अगदी. आणि याची सुरुवात होते ती त्या शिंपी आणि सूटच्या खिशापासून. म्हणजे नेहमी धोती कुर्ता घालणाऱ्या माणसाला तेव्हा विलायती थाट मारण्याची वेळ आली होती. हो बापरे, ते सूट शिवणं. म्हणजे पाश्चात्य सूट शिवताना आलेलं ते दडपण आणि त्यात त्या टेलरच्या दुकानातला तो ट्रिपल मिरर आणि फिटिंग नावाची ती मिथिकल गोष्ट. म्हणजे आहरणं हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे जेव्हा आपण पहिल्यांदा एखादा भारी सूट घालतो. हो माय गॉड, सो रिलेटेबल यार. म्हणजे आजही आपल्याकडे कोणी पहिल्यांदा फॉरेनला चालला असेल ना, तर घरातल्यांची जी धंदाल उडते ना, बापरे. हो ना, ते तर आहेच. ती धंदाल खूप भारी असते. म्हणजे तिकडे काय खायला मिळणार म्हणून ती लोणची, ते मसाले पॅक केले जातात. ती जी पॅकिंग फिलॉसॉफी आहे ना, हे लिटरली या पुस्तकातल्या सीनसारखंच आहे. ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलो त्या पॅकिंगच्या धंदालीबद्दल वाचून. किती रिलेट करू शकतो आपण हे. खरंय, पण यार ॲक्च्युली मला हा पॉइंट थोडा ॲनालिटिकल पद्धतीने मांडावा वाटतो. अचानक ॲनालिटिकल? बरं, सांग काय पॉइंट आहे तुझा. म्हणजे बघा, हा सूट म्हणजे फक्त एक कपडा नव्हता यार, ती एक कोलोनियल माइंडसेटमध्ये म्हणजे त्या वसाहतवादी मानसिकतेच्या चौकटीत फिट होण्याची ती एक धडपड होती. म्हणजे तुला वाटतं की ते सेल्फ इम्पोज्ड प्रेशर होतं? एक्झॅक्टली. आपण त्यांच्या देशात जातोय तर त्यांच्यासारखंच दिसलं पाहिजे. सिरियसली माइंडसेट बदलाला हा विचार करून. म्हणजे ती मानसिक घालमेल किती इंटेन्स असेल तेव्हा. हो, हे सिरियसली खूप डीप आहे. आणि या मानसिक घालमेलीतून सुरू होतो तो प्रवास. आणि तो प्रवास म्हणजे आत्ताच्यासारखा फ्लाईटमध्ये बसलो आणि पोचलो असा नव्हता हा. नाही, अजिबात नाही. खूप मोठा प्रवास असायचा तो. 1950 किंवा 60च्या दशकातला तो कित्येक आठवड्यांचा स्टीमरचा म्हणजे आगबोटीचा प्रवास. अरे बापरे, तो स्टीमरचा प्रवास म्हणजे एक वेगळी दुनिया होती ती. हो ना. आणि त्या आगबोटीवर सुद्धा किती भेदभाव दिसायचा. अगदी. म्हणजे एकीकडे ते फर्स्ट क्लासमधले लोक आणि दुसरीकडे डेकवासी म्हणजे डेकवर राहणारे सामान्य लोक. तिथेच ती सामाजिक दरी दिसून येते. आणि ती दरी सगळ्यात जास्त दिसून येते ती त्या डायनिंग हॉलमध्ये. ओ, तो क्लॅश ऑफ कटलरी. अगदी. म्हणजे त्या फोक अँड नाईफने ते स्लिपरी पीज म्हणजे ते निसरडे वटाणे खाण्याची जी फजिती उडते ना त्यांची, छायाला लाई भारी येते. हसून हसून पोट दुखतं यार. हो, पण हे फक्त फनी नाहीये हां. या क्लॅश ऑफ कटलरीला मी एक कल्चरल डिस्प्लेसमेंटचा प्रतीक म्हणून बघतो. म्हणजे नक्की कसं? थोडे एक्सप्लेन कर. बघा, छोट्या छोट्या रोजच्या सवयींमधून दोन संस्कृतींमधला फरक कसा जाणवतो हे इथे दिसून येतं. म्हणजे आपण हाताने जेवणारे लोक आणि अचानक ते फोर्क आणि नाईफ हातात घ्यायला लागणं. बापरे, ते किती ऑकवर्ड होतं ते वाचूनच कळतंय. हो, ते फक्त इन्स्ट्रुमेंट चेंज होणं नव्हतं, ती एक कल्चर दुसऱ्या कल्चरवर लादलेली गोष्ट होती. आणि तो ऑकवर्डनेस क्लिअर दिसतो. आणि त्या नव्या कल्चरचा खरा झटका तर त्या लंडनमध्ये गेल्यावर बसतो. हो, विलायतमध्ये पोचल्यावर. विलायत, हा, yes. काही लंडनमधला तो अनुभव. बापरे. लंडनचा ते धुकं म्हणजे लंडन फॉग आणि तिथल्या लोकांचा तो स्टिफ अप्पर लिप म्हणजे अबोलपणा. हां, आणि त्यात ती घर मालकीण कशी विसरून चालेल. हो ना. ती पैशांचा किती पक्का हिशोब ठेवणारी आणि हीटरच्या मीटरवर लक्ष ठेवणारी ती ब्रिटिश लँडलेडी. किती फनी सीन आहे तो. नाही यार, ऑथरचा पॉइंट वेगळा होता मला वाटतं. वेगळा पॉइंट कसान काय? म्हणजे हे नुसतं हसवण्यासाठी नाहीये. ह्युमर हे त्यांचं एक डिफेन्सिव्ह आणि ऑफेन्सिव्ह वेपन होतं असं मला वाटतं. अरे काहीतरीच. नीट वाचलाच नाहीस. हसवण्यासाठीच आहे ते. नाही, ऐक तर खरा.
ब्रिटिशांच्या त्या तांत्रिक आणि सामाजिक श्रेष्ठत्वासमोर स्वतःला टिकवण्यासाठी आहे ते, आणि त्या विलायतच्या दडपणाला ह्युमन लेवलवर आणण्यासाठी वापरलेली ती एक धान आहे यार. अरे काहीतरी चूक नीट वाचलं नाहीस. OMG, लिटरली रडायलाच आलं. इतकं ते ऑथेंटिक आणि सेल्फ डेप्रिकेटिंग आहे. तो माणूस जेन्युनली गोंधळलाय त्या सगळ्या गोष्टींमुळे. हो वा, ओके, सांग तुझा व्हर्जन. म्हणजे हे बघा, तो माणूस तिकडच्या त्या रुबाबदार वातावरणात स्वतःच्या गावरान सवयींची फिरकी घेतोय यार. ऑथरने एक अँटी हिरोईक ट्रॅव्हलर म्हणून स्वतःच्या चुका, त्या वल्नरेबिलिटीज किती मनमोकळेपणाने मांडल्यात हे दिसतं. ओके, हा पॉइंट व्हॅलिड आहे. हो, आणि हेच तर या पुस्तकाचं खरं यश आहे. ते स्वतःला हिरो नाही दाखवत आहेत. पॉइंट आहे. अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही केला अक्षरवरीला? आत्ताच करा. दर आठवड्याला नवीन भाग, नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली एकदम फ्री आहे. हो ना. आणि पुढे बघा त्या प्रवासात काय काय होतं. हो, म्हणजे लंडन नंतर ती युरोपची सफर खरोखर गेम चेंजर होती. अगदी. पॅरिसमधला अनुभव बघा. तिकडचा तो लँग्वेज बॅरियर, ती फ्रेंच डिक्शनरी घेऊन केलेली ती धाडपड. बापरे, ती लँग्वेजची धाडपड. हो, पण तिथली जी कॅफे कल्चर आहे ना, त्या कल्चरबरोबर त्यांची वाईब एकदम मॅच होते. म्हणजे किती सुंदर आहे ती कॅफेची वाईब, नाही? हो यार, एकदम रिलॅक्स आणि आर्टिस्टिक. पण नंतर जर्मनीमध्ये म्हणजे ज्युसेलडॉर्फ आणि क्रेफेल्डमध्ये गेल्यावर सीन एकदम चेंज होतो. हो, तिकडची ती शिस्त. अगदी. तिथल्या लोकांची शिस्त, त्यांची कामाची पद्धत, म्हणजे ती एफिशियन्सी, आणि तो ऑटोबान, म्हणजे त्यांच्या हयातले ते मोठे सुपरफास्ट रस्ते. ते रस्ते बघून त्यांना काय वाटलं? त्यांना ते खूप भारी वाटलं. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं आहे की युद्धानंतर उभ्या राहिलेल्या त्या देशाचं त्यांनी कसा कौतुक केलंय. हो, ते खूप इन्स्पायरिंग आहे. म्हणजे त्यातून ते दाखवतात की एक देश कुठल्या लेवलपासून परत उभा राहू शकतो. सिरियसली माइंडसेट बदलायला हवा हा अप्रोच वाचून. आणि या सगळ्या प्रवासातला एक क्लायमॅक्स किंवा खूप भारी मोमेंट म्हणजे स्कॉटलंडमधला एडिनबर्ग फेस्टिवल. ओ, एडिनबर्ग फेस्टिवल, येस. हो, तिथे त्यांना हे जाणवलं की कला म्हणजे आर्ट ही कशी एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे. भाषा समजत नसली तरी त्यातले ते भाव समजतात. खरंय. आणि तिथेच एक भारी फिलॉसॉफिकल कनेक्शन पण येतो. म्हणजे आपण खऱ्या अर्थाने भारतीय आहोत याची जाणीव आपल्याला परदेशात गेल्यावरच जास्त होते. अगदी अगदी. आपल्याला आपली ओळख समजते. एक्झॅक्टली. नॅशनल आयडेंटिटी थ्रू कॉन्ट्रास्ट. जेव्हा आपण दुसऱ्या कल्चरशी स्वतःला कम्पेअर करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण खऱ्या अर्थाने कोण आहोत. खूपच रिलेटेबल पॉइंट आहे हा. हो यार. आणि याच विचारावरून आपण एक शेवटचा थॉट जे ऐकतायत त्यांच्यासाठी सोडून देऊया. हो, नक्की. म्हणजे आजच्या काळात असो किंवा कधीही जेव्हा आपण नवीन जागी जातो तेव्हा आपण तिकडच्या संस्कृतीशी जुळवून घेताना स्वतःची ओळख हरवून बसतो की आपली ती अपूर्वाही टिकावून ठेवतो, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि जे हा भाग ऐकतायत त्यांना माझा एक सवाल आहे. तुमच्या पहिल्या प्रवासातला असाच एखादा गोंधळात असा किस्सा कॉमेंटमध्ये सांगा. आम्हाला नक्की वाचायला आवडेल. हे पुस्तक नक्की वाचा, पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटेड. कॉमेंट करा कुठला पार्ट सगळ्यात रिलेटेबल वाटला. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय, मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र.